सुप्रभात मंडळी. आता आपण कोकणचा दिवस तिसरा. सगळेजण सगळेजण आता चहा पित आहेत. मस्त चहा वगैरे सुरू झालाय. आजचा प्लॅन फिक्स नाही, फक्त यामध्ये गणपती पोहायला जायचंय. बाकीचं जेवढं होईल तेवढं कव्हर करायचं. काय बोलतो बाबा? काय तरी बोलतो. माचो चटणी उलटी करला. कॅमेरा चालू केला तेव्हा त्याने चड्डी घातली, उलटी घातली ती कोकणातली कोरी चहा. थोड्या वेळात भेटू किंवा सगळं पॅकिंग वगैरे तर आता आम्ही चाललोय गणपती पोहायला. झालंय कोल्ड स्टार्ट वगैरे पण झालाय. पब्लिक पण रेडी आहे. माझ्या माईकचे लागलेत वाट. रिसिव्हर मध्ये काहीतरी इश्यू आलाय. आता बघू विदाउट माईक जेवढा आवाज येईल तेवढा. तर आम्ही निघालो. जेवढा या माईकने आवाज येईल कॅमेऱ्याच्या तेवढाच. काय माईक लागत नाहीतर मला बघूया याचा आवाज किती चांगला येतो. हो का, तिथे साप, मेलेला साप आहे तिथे असेल. ते दाखव शूट कर. थांब, असंच कर ना माझ्यावरून. थांब आडवा घ्या, आडवा. नको मेलेला साप भेटला. कोणता आहे? फक्त हे होल्डर लावलेलं आहे, पण याचा काय ब्लॉग वगैरे काय येत नाही. घाला तुम्ही शिव्या, घाला तुम्ही DM मध्ये शिव्या घाला. चला, आपल्या समोर हम्मा आली आहे. हो, तुम्हाला बघू तुम्हाला किती सुंदर असं निसर्ग. काय सुंदर असं दृश्य. वा, ओ काय भारी नजर आहे. नको, आता नको. आपल्या जेटीचा टाइम. Volkswagen. 9:40 आता. 8:30 होती. तर जर तुम्हाला जयगडवरून प्रवास करायचा फेरी बोटने, तर हे तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन सगळी आहे. मोटरसायकल चालकासह किती रुपये,
टोटल 80 रुपये. बघा, सगळं आहे इथे, तुम्हाला सगळे रेट्स समजतील. चला बघा, आपले हितेश भाऊ पण ब्लॉग करतात. आता आम्ही जयगडच्या बीच वर आहे ना. नाही आपण आता तवसाल फेरीला जयगड त्या साईडला आहे का? आणि महेश भाईला वाटतं फोटो काढायची हौस. तर मी फोटो आता काढतो. बघा ब्लॉग, त्यांना फोटो काढायचा, आम्हाला ब्लॉग करून देत नाहीत. आवाज येणार आवाज येणार. आता आम्ही इथे फेरी पकडतो, त्यानंतरला जयगड मध्ये बसलो. हे बघा, आपल्याला कुठच्या तरी साईडला यायचं जेट्टी मधून. हा असा व्ह्यू आहे मस्त. जेट्टी जवळ आलोय, आता गरम व्हायला लागलंय. तसं पण मध्येच थंड थंड लागतंय, कारण तिकडे झाडं झुडपं खूप होती त्यामुळे थंड वाटत. आता इथे परत गरम व्हायला स्टार्ट झालंय. आमची जस्ट किती 6 मिनिटांनी आम्ही लेट पोचलो, त्यामुळे आमची जेट्टी गेली. आता आहे 9:40 आहे, म्हणजे ह्याच्यावर लिहिली आहे. आता बघू की कसं काय होतं. इथे पण आता सुरू झालंय मासेमारी. कंपनीमुळे हा, इथे पण मासे पकडायला सुरू केली आहे. हो का, मासे पकडतात. एक सुरमई तर नक्कीच पकडणार आम्ही. आता आपला परत एक दुसरा मेंबर आपला हे करतोय. हे साईडला ट्राय करत राहू मी. हे रेकॉर्ड झालाय. अरे सोड. तिकडे पकड, तिकडे गुंत झालेला आहे आणि अरे मस्त टाकले. जेलीफिशच्या बाजूला खेकडा पण आहे. तो हलतोय तो. खेकडा आणि जेलीफिश. आपल्या संकेतबाईने जेलीफिश पकडला नाही. इथे मासा आहे बघ, मासा पकडलाय ना. कुठे गेलो तू? हाय आता. फोर व्हीलर येणारच पहिला. अरे चार्जिंग संपवतोय. मॅडम थँक्यू. लाल ब्लिंक होतंय. ओके. गाड्या लावल्यात. आपली जेट्टी निघाली या प्रकारे. दादाने पूर्ण गिअर टाकले, जॅकेट टाकलंय. आपल्याकडे सेम हेल्मेट आहे हे म्हणते, आणि त्या दादांकडे काहीच फरक नाही. दादांनी रायडाचे शूज घातले. चाललंय. पण आपली रिझल्ट स्टार्ट करूया. आपण आता हे करतो. गणपतीचा मोरया.
इथे मच्छीचा छान वास मारतो. अजून तिथे आणि हेमंत भाऊ आलेले आहेत या प्रकारे. हे बघा टायमावरती बाकीचे बघा राहिलेत पाठी. हा ना, एकतर बोलतात घाई घाई पटपट चला, आता बघा टाइमपास करतात. खूप लेट झाला आपल्याला. इकडे 10 वाजले. तरी टायमात आले 10. वाजले. हे आता दुसरे महाराती आले. आता आपण कोस्टल रोडला आहे, जो मोठासा समुद्राच्या बाजूने हात असतो खाडे, त्या रोडला आहे. समोरचा व्ह्यू बघा यार, इतका सुंदर. आता पण खूप झाले. आता आपण आलेलो आहे इंडी बीच तिथे. कोस्टल रोड पाणी बघा, पूर्ण निळं पाणी दिसतं, पूर्ण निळं पाणी. तर खरंच काय मस्त आहे ना आमच्याकडे. तर आम्ही इथे पण गेलो असतो, मस्त पाण्यात उड्या मारल्या असतात, पण आमच्याकडे टाईमची कमी आहे. आले वरवडे पूल तिथे आलं आता. हे बघा हे बघा ना, काय मस्त नजारा. बघा खालती मासे पकडलेले आहेत, ते सगळे काढतायत मासे मोठमोठे. हो का, काय नजारा आहे. आता आपण वरवडे पुलावरती आहे. हे बघा सुंदर असं दृश्य. सो हा पॅच आहे ना, इतका भारी वाटतोय. मग ना हा पूर्ण आहे ना, इतका भारी वाटतोय. आता तुम्हाला दाखवतो. तर खालती बघा फिशिंग चालू आहे. बघा दादा इथे मासे पकडतात, मासे पकडलेले आहेत. बघा सोय झाली, सोय झाली, सोय झाली. हे बघा मस्त असं दृश्य बघतोय. इतकं भारी वाटतंय ना, हा पूल इतका सुंदर आहे ना. जे हे बघा ना, मधीच घर आहे सगळी, मधीच ते मंदिर आहे, बीच आपला सुंदर. इथे फिशिंग चालू आहे, मस्त सुंदर असं वाटतंय. ड्रोन मी उडवतो, फ्लाय करतो हातावर. शूट चालू ठेव, शूट चालू ठेव.
हा आला आहे तिवरी बंदर, तिवरी बीच. समोर बघा, समोर बघा, दृश्य बघा फक्त तुम्ही. आणि समोर ही आहे थार रॉक. हा 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 हा, काय भारी वाटतं. मालगुंड बीच. स्कुबा डायव्हिंग, ज्यांना कोणाला स्कुबा डायव्हिंग करायची असेल तर इकडे या, स्कुबा डायव्हिंग करायला भेटते. ते पुढे नेतात, एवढं मला माहिती आहे, कारण मी पण ब्लॉगपासूनच आलो आहे. अंबिका देवी. काय ते लहान पोरं मस्त तापची गोष्टी चाललेत घरी. कोकणात आलं क्रिकेटचा क्रेज असतो सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथे क्रिकेटची स्पर्धा भरलेली आहे. आपले क्रिकेट प्रेमी इकडे खूप आले, कोकणात तर खूपच असतात. तेवढा सावली बसून मॅचेस बघतात. प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे तिथे, कॅमेरा असता मला. फायनली आपण इतके वर्ष वाट बघितली त्या क्षणाची. समोरच आहे तो व्ह्यू, सुंदर असा व्ह्यू आहे. हा तुम्हाला काही क्षणातच दिसेल. मला पण एक्साइटमेंट होते का मी ठरवलेल्या ट्रिगरसोबत यायचं, आणि फायनली ते आलं आहे बघा. फायनली हा क्षण आला आहे, तिथे आपण आलो आहे समोर. अरे वारे, यार काय व्ह्यू आहे. वाह, बच्ची के दिल में पिच पिली पिच. यार इतकं भारी वाटतंय ना. भाई काय तीन वेळ असं तिथे माणसं पोहोचतायत आणि मी एका हातात गाडी चालवतो. एक्साइटमेंट इतकी आहे, किती सुंदर वाटतंय. कोकणात वेगळीच मजा येते, सुंदर अशी. बघा काय लाटा. हा, किती बरं वाटतंय. व्ह्यू बघा. कोकणात जन्म घ्यायला ना नशीब लागतं, नशीब. खरंच त्यांच्याकडे बाईक आहे ना, कोणतीही बाईक आहे, कोणतीही बाईक असेल. हा काय ते दृश्य आहे ना. आता आम्ही तुमच्यामध्ये ते पोचवतोय, हे सगळे दृश्य आहे. बाकीचे पण पोचवतील, बाकीचे पण आजच्या त्यांचे मोठो व्लॉग, नॉर्मल व्लॉग, व्हिडिओ, फोटो बघून ना आमचं पण मन झालेलं की यायचं. आम्ही आता आलो, इतकं बरं वाटतंय ना. तुम्ही पण नक्की या. बरं, आता माझ्यासोबत आहे, माझी डॉमिनर आहे, मोठी बाईक. हे त्याची मोठी नाही आहे, मोठी. पण माझ्यासोबत डिओ आहे, ज्युपिटर आहे, 2 डिओ आहेत. ते पण एक डिलेक्स आणि एक नॉर्मल वर्जन, एक ज्युपिटर आहे. अरे अजून काय पाहिजे, गाडा बाईक निघा. हे का सुपारीचे कसे झाड आहेत.
भारी वाटतंय. नक्की या तुम्ही भेट द्या. जाम भारी वाटतंय. जी फिलिंग आहे ना तुम्हाला नाही सांगू शकत काय चाललंय मनात. हा काय खटावा लागतोय यार. परत मग आता माईक असतं ना प्रॉपर तुम्हाला आवाज आला असता. पण माझ्या रिसिव्हरने धोका दिला. माझ्याच सर्जा ते कारण ते एवढं दुसऱ्यामुळे ते लावलं होतं. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं या मैं देखती इन हवाओं में कहीं आसमां आपको ज़मीन हमें कहीं नहीं अजब सा होता. हा हे आरे वारे पूल. माझं मन करतंय हात सोडायचं पण मी ना सोडणार. हो हो व्यू 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 व्यू. बघा कसे मुततायत. हो का व्ह्यू बघा. हे समजा शांतता आहे. हा मस्त इथे झोपास वाटतंय. तर आता आपण कुठे आलोय? कशेळी बीच. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. इतका सुंदर आहे ना. हे बघा ब्ल्यू पाणी. तो बघा तिकडे पूर्ण व्ह्यू. आज खाली जाऊन पण दाखवतो तुम्हाला. पहिले आता असं जरा ट्रॅक करायचं आहे, उतरायचं आहे आणि हा व्ह्यू. तिथे परत आमच्यात हेमंतच्या मागे 7:30 लागले. काय ना काय होतंय त्याच्या सोबत. अवघं सुंदर असं निळसर पाणी आहे. क्लीन काहीच नाही. बघा ना काय भारी वाटतंय. भेटू आपण खालती. एवढं ट्रॅव्हलिंग केलं. सकाळी आम्ही किती वाजता निघालो आपण? सकाळी 8 वाजता काहीतरी. 8च्या अगोदर निघालो आम्ही. हां आता वाजलेत 1:15 झालेत आणि आम्ही ह्या स्पॉटला पोचलो. इतकं भारी दृश्य आहे ना. बघा ना. तोड नाही यायला. आता जायचं आहे मस्त. बघू काय अजून जरा विचार चाललाय पाण्यात जायचं. तसे कपडे ती चड्डी आणली म्हणजे शॉर्ट्स. हा कसं वाटतंय मॅचार एवढा तासांचा प्रवास. मोठ्याने बोलावं लागेल तुम्हाला. जवळ येशील तेव्हा हा बोला. काळ येते सर्व थकान ही मिटून गेले. कारण जो ब्ल्यू पाण्याचा बीच जो व्हिडिओमध्ये बघितला जातो तो आज स्वतःच्या डोळ्याने बघतोय. इतकी मजाच अलग आहे. इतकं भारी वाटतंय ना. आता जातो बघूया तो सुंदर असा दृश्य. मध्ये ब्ल्यू बीच आहे ना. जसं आपण गेल्या वर्षी बटरफ्लाय बीच वगैरे बघितलं तेव्हा कसं होतं पाणी सेम तसा स्पॉट आहे. पण इथे जास्त गर्दी नाही आहे. तिकडे खूप गर्दी होती. इथे काहीच गर्दी नाही यार. खूप भारी वाटतंय इथे. प्रॉपर तुम्ही शूट प्री वेडिंग वगैरे पण करू शकता. बघा ना ते बघा तिथे स्पॉट बघा. नंतर तिथे बघा हा पॉइंट आहे. बघा ना ड्रोन शॉट ऍड करणार आहे. हा तुम्हाला HR इकडे बघ. हा याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला ड्रोन कॅप जरा वरती घे. हा दिसत नाही मी. हा थँक्यू. याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला प्रॉपर ड्रोन शॉट भेटेल. आपल्या इकडचेच नाही तर भरपूर ठिकाणचे आपल्या ड्रोन शॉट
HR च्या ब्लॉगमध्ये दिसतील. तुम्ही नक्की फॉलो करा. देवगली बीच आहे. देवगली नाव हा पडण्याचं main हे बघा. reason ही गुफा इथून दिसते. ती बघा इथं मुले हे बघा ते बघा तिथे बघा तिथे स्पॉट आहे का. एवढा क्लिअर दिसत नाही इथून कॅमेऱ्यातून. इतकं कॅमेऱ्यातून विजिबल होणार नाही. जर तुम्हाला हां मनीभाऊ आपले मुंबई पोलीस बघा काय शॉर्ट्स आहे. आहा मला बोलत पाणी पाणी इथे खूप वरपर्यंत आलंय. इथपर्यंत पाणी आलंय. या 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 माणसाने मला भिजवलं काय. परत उभे राहा रे, धावतोय. हा 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 बघा हा तो बोगदा हो म्हणजे गुफा. तिथे ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे ती इथेच होती. ती बाहेर तिकडे मंदिरात ठेवली. राईटला घे कॅमेरा. तुम्हाला व्ह्यू दिसत असेल थोडाफार. हा व्ह्यू तुम्हाला जर बघायचा असेल वर घ्या तर लेफ्ट. HRच्या ब्लॉगमध्ये बस तुम्हाला बस दिसेल. बस आता आतमध्ये जाणार. हात नाही टाकत आहे रे. हात नाही टाकत. अच्छा हा काय व्ह्यू आहे बघ ना गुफेमध्ये. हे हवा लागते. हे जो व्ह्यू येतो ना बघा ना काय सुंदरसा व्ह्यू येतो. व्ह्यू बघा तुम्ही. भावांना भूक लागली आहे. वाट बघतो कधी खायला भेटेल. चला तो बघा HR भाऊ आपला बघा. शॉर्टसाठी आणि एवढं स्ट्रगल करावं लागतं ना. काय बोलणार. पण व्ह्यू मस्त आहे बघा काय व्ह्यू. पाणी आहे तिथे. व्ह्यू आम्ही चढतोय. दादा येतात खालती त्याच्यानंतर मी चढेन. शूट ओव्हर झालंय देवगली बीच कशेलीवरनं आणि आम्ही लोक बसलोय नाश्ता करायला. भूक लागली आहे जाम आणि वाजलेत किती रे भाई. किती वाजले. दोन वाजलेत. शेजवान चटणी चपाती लसूण चटणी लसूण चिवडा. आणि चकली मिक्स करून खातो. भूक लागली खूप लागली. फक्त पाणी नाही फक्त खंत आहे. काय नाही. तिथे मंदिर